आदरणीय धोंडे साहेब असतील, आजबे साहेब असतील आणि तुम्ही सगळे त्यांचे सहकारी आहेत, तालुका अध्यक्ष आहेत, सगळे म्हणून आहेत, नव्यानं प्रवेश केलेली काय मनात किंतु परंतु काही आणू नका. काल कोण आज कोण आला, सगळेजण आपण अजितदादांना मानणारे आहात म्हणून सिनियर ज्युनियर असं काहीही समजलं जाणार नाही. आणि आपल्याला जी संघटनात्मक काही पदं द्यायची आहेत ती सुद्धा आपण आदरणीय धोंडे साहेबांशी बोलून चर्चा करून आजबे काकाशी बोलून सगळ्याला विश्वासात घेऊन आपल्याला बीड जिल्ह्याचं राजकारण करायचं. आपल्याला कुठल्याही परिस्थितीत कुणालाही, आता वनवेदादांनी सांगितलं की त्यांना कुठंतरी वाटलं आणि आमदार आजबे काकांनी सांगितलं की कामाची आडवाआडवी, फक्त तुम्ही कुणीही तुमचं काम अडवणार नाही, कारण तुमच्या कामाची अडवणूक करणारा किंवा आपल्या कामाची सोडवणूक करणारा नेतृत्व आता इथं बसलेलं आहे. म्हणून धोंडे साहेब हे आपल्याला आशीर्वाद देतील. ते तर सक्रिय आहेत राजकारणात, पण जिथं जिथं कुठं काम अडल आजबे साहेब आता तुम्ही त्याच उमेदीनं त्याच जोशानं कामाला लागावं. कारण ठीक आहे, पराभव कुणाचा होत नसते. या देशामध्ये इंदिरा गांधी पडले, अटलजी पडले, सगळेच पडले नाही एकदा. कारण पडणं म्हणजे पुन्हा उठून उभारणं असते, पडलं म्हणजे राजकारण संपत नसते. राजकारण आता तुमचं सुरू झालंय, कारण इतके दिवस तुम्ही युवक होता. तुमचं वय किती बघायला गेलं तर तुम्ही आता 40-45 वर्षाचे आहेत. तुम्हाला धोंडे साहेबाचा आदर्श घ्या, अजून तुम्हाला बराच पल्ला गाठायचा. तुमचे वडील बी आमदार होते, तुम्ही आमदार होते, तुम्ही आमदार असताना कोट्यावधीचे कामं तुम्ही तुमच्या मतदारसंघात केले. म्हणून अजून आता तर आपल्याला ज्येष्ठ नेत्याची धोंडे साहेबाची साथ आहे आणि धोंडे साहेबावर तुमच्यावर जीवावर प्रेम कोण येले मुंबईला इकडे. अहो साहेब किती लोक आलेत बघा तुम्ही.